जणाला डोळ्याचा रोग झाला, त्याला एकाचे 2 दिसू लागले. किती? मग ते डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर साहेब मला एकाचे 2 दिसते. डॉक्टर म्हणले मग तुम्ही चौघ कशाला आली? म्हणजे याला एकाचे 2 दिसत होते आणि डॉक्टरला 2चे. कोणी बरं कोणाचं करायचं? एक जण भक्ती करू लागलं देवीची. त्या देवीचं नाव शीतळा देवी. कोणती देवी? शीतळा देवी. आणि हे गेलं देवीला मागायला. काय काय मागणारे असे असते दादा. एक जणाला देव प्रसन्न झाला. त्याला म्हणजे तुला काय मागायचं माग. ते देवाला काय म्हणलं माहिती आहे का? मला आज टाइम नाही, उद्या भेट. महाराज कोणला? देवाला. देवाला. देव मला उद्या तर उद्या. घरी गेलं, वडिलांना विचारलं दादा उद्या मला देव प्रसन्न होणार आहे, देवाला काय मागू? वडील म्हणले 2-4 किलो सोनं माग. म्हणजे दरिद्री तरी जाईन आपली. आईला विचारलं उद्या मला देव प्रसन्न होणार, देवाला काय मागू? आई म्हणले डोळ्याने मी आंधळी, 2 डोळे माग. आता राहिली कोण? बरोबर आहे. बायकोला विचारलं उद्या मला देव प्रसन्न होणार, देवाला काय मागू? बायको म्हणली 2-4 वर्ष आपल्या लग्नाला झाले, आणखीन आपल्याला मूलबाळ नाही, एखादा मुलगा मागा. आता किती झाल्या मागण्या? बापाला काय पाहिजे? सोनं. आईला काय पाहिजे? आणि याला काय पाहिजे? गेलं देवा. झाला देव प्रसन्न. काय मागायचं माग भक्ता. हे देवाला काय म्हणलं माहिती आहे का? मागण्या पूर्ण किती करशील? देव म्हणला एकच. आणि याच्या किती आहेत? पण गुरुजी यांनी असं डोकं लावलं. हे देवाला काय म्हणलं माहिती आहे का? माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी सोन्याच्या पाळण्यात नातू बघायचा आहे. वा, एकाच हे सगळ्या मागण्या. तुम्हाला लागला की मेळ? मग मी मेल्यावर टाळी वाजत. तुम्ही टाळी वाजली म्हणजे मला कळतं तुम्हाला करंट. माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी, आईला डोळे आले, सोन्याच्या पाळण्यात, बापाला सोनं आलं, नातू बघायचा. माया तोंडाकडे बघू नका, त्याला लेकरू झालं.